मोसंबी हे फळपीक मराठवाड्यामध्ये घेतलं जातं. मोसंबीसाठी उष्ण हवामान हे पोषक असतं. नाशिक जिल्ह्यामध्ये तसं थंड हवामान आहे, पण तरीसुद्धा शेतकरी मोसंबी पीक घेत आहेत आणि हा प्रयोग दिवसेंदिवस यशस्वी होताना दिसतोय. येवला तालुक्यामधल्या एरंडगाव ह्या ठिकाणी शेतकरी दिलीप पाटील यांनी आपल्या 2 एकर क्षेत्रामध्ये मोसंबीची लागवड केली आहे आणि मोसंबी आंतरपीक सुद्धा घेतलंय. 2 एकरामध्ये किमान 30 टन मोसंबीचं उत्पादन निघणार आहे आणि ह्या शेतकऱ्याला 5 ते 7 लाख रुपयांचा नफा सुद्धा अपेक्षित आहे. तर आम्ही पारंपरिक शेतीला फाटा देत कांदा पीक करणारे आम्ही शेतकरी, पण कांदा पीक कॅन्सल करून आंतरपीक म्हणून आम्ही त्या मोसंबी घेतली, त्याच्यात आंतरपीक म्हणून कांदा केला. तर आम्हाला त्या पिकातून चांगलीच म्हणजे कमी खर्चामध्ये, कांद्याच्या खर्चामध्येच मोसंबी पीक मिळून गेलं आणि आत्तापर्यंत मोसंबी पीक म्हणजे अशी वस्तू आहे का हे 16 बाय 16वर लावलेलं झाड असतं, पण आपण त्याचे थोडं अंतर कमी करून 2 एकरामध्ये 1000 झाडं लावून तर 12 बाय 8 वरती लागण केली त्याची. तर जे पारंपरिक पद्धतीने मोसंबी करतात तर ते 16 बाय 16च्या अंतरावरती मोसंबी लावतात. लागवडीसाठी आपल्याला आले 70 रुपये रोपाने आपण रोप आणलं होतं, तर 50 ते 60 हजार रुपये खर्च लागवडीचा आलाय आपल्याला. उत्पन्न किती येणार आहे? तर उत्पन्न अपेक्षित आम्हाला 5 ते 7 लाख रुपयापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे.